महिलेवर अत्याचार करणाऱ्याला जाळून मारलं पाहिजे जिवंतपणे. आणि जर राजा व्यस्त असेल तर सामाजिक दृष्ट्या अधिकारी असलेल्या व्यक्तीने ते काम केलं पाहिजे, असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा खात्मा पोलिसांनी केलेला आहे आणि अडचणीत आलेले आहेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. आता ते कसे? म्हणजे जी आदर्श विद्यालय जे आहेत त्याचे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत ते फरार झालेले आहेत. भलं खास ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी हा खटला सरकारच्या वतीने लढवायचा आहे. हायकोर्टाने मधल्या काळामध्ये अशी विचारणा केलेली की हे फरार आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही शोधणार कधी, त्यांना ताबडतोब शोधा, असा प्रश्न केलेला आहे. आता हे एन्काउंटर हे फेक एन्काउंटर आहे का? केवळ सवंगपणे आपल्याला लोकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे निवडणुकीमध्ये, म्हणून लोकभावना लक्षात घेऊन आपण हे करायला हरकत नाही ना, अशी चर्चा झाल्यानंतर हे एन्काउंटर जाणीवपूर्वक घडवण्यात आलेलं आहे की काय, याच्याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. विरोधक प्रश्न विचारत आहेत की ज्यांच्यावर पोक्सो अंतर्गत काय खटले दाखल करण्यात आलेले, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ते तुषार आपटे की चेतन आपटे, हे दोन आपटे, त्याच्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, या फरार कस काय झालेल्या आहे? कुठले कुख्यात गुन्हेगार जर असतील तर ते फरार होऊ शकतात, परंतु एवढी प्रतिष्ठित मंडळी ही कशी फरार झालेली आहे? त्यांचा शोध का घेतला जात नाही? आणि मग त्यांची पुढच्या खटल्यातून सुटका व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारचं बालंट लागू नये, म्हणून अक्षय शिंदे याचा फेक एन्काउंटरमध्ये बळी घेण्यात आलेला नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे जे अतिशय जागरूक असे कायदे तज्ज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांनी हैदराबाद मध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचं एन्काउंटर पोलिसांनी केलं होतं त्यावेळेला त्यांनी एक याचिका दाखल केली होती की या मारेकऱ्यांना, म्हणजे पोलिसांना पकडा, त्यांच्यावर खटले दाखल करा. मानव अधिकार आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या सगळीकडे गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली होती त्यावेळेला. आता ते याचिका या बदलापूर घटनेनंतर तशा प्रकारची याचिका दाखल करणार का, अशी वेगवेगळी चर्चा बदलापूरमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ बनवत असताना एक लक्षात घ्या की त्या अशा प्रकारचा अत्याचार करणाऱ्याला जागेवरच ठेचलं पाहिजे, अशी भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि मग या भावनेचा विचार करता आपलं सरकार हे लोकप्रिय ठरलं पाहिजे, म्हणून आपल्याला कायद्याने जर काही करता येत नसेल तर कायद्याच्या पळवाटेवर काय करता येईल का, असा विचार करणं हे चुकीचं आहे. कारण कायदा हा सगळ्यात मोठा, कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मग उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं 2020 मध्ये, तो शक्ती कायदा जो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे तो का मंजूर अजून केलेला नाही, तो धूळ खात का तिकडे केंद्र सरकारकडे पडलेला आहे, असा प्रश्न विचारला जातो. कारण की महाराष्ट्रामध्ये असं जलद गतीने न्यायालय नेमणं आणि कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा जर द्यायची असेल तीही जलद गतीने खटला चालून तर या कायद्याचा उपयोग होऊ शकतो, असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हा तो उल्लेख केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सांगोपांग चर्चा, परंतु अतिशय थोडक्यामध्ये करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो. आता अमुक घटनेचं राजकीय भांडवल केलं जाऊ नये असं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना पाठवायचं, विरोधक ज्या वेळेला सत्तेवर येतात त्यांनी देखील तसंच बोलायचं, हे अव्याहतपणे घडत असतं.
आता गेल्या महिन्यामध्ये बदलापूरमध्ये ज्या वेळेला ही अतिशय अनुचित आणि क्लेशदायक घटना घडली, त्यानंतर सगळे पालक जे आहेत, म्हणजे ज्या छोट्या बालिकांवर अन्याय झाला, तिचे आई वडील आणि इतर सर्व समस्त पालक शाळेमध्ये गेले, आदर्श विद्यालयामध्ये गेले होते. त्यावेळेला त्या आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि संस्थेचे पदाधिकारी, आपटे, हे आपटे, त्याच्यानंतर उदय कोतवाल हे अध्यक्ष, हे सगळे एका संघटनेशी संबंधित आहे. आणि ती संघटना दुसरी तिसरी कोणी नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना आहे. भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे. मग आता या पदाधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापिकेने काय उत्तर द्यावं पालकांना? त्यांना सांगितलं की हे असं शाळेत काही घडलेलंच नाही, शाळेच्या बाहेर हे घडलेलं असावं, त्याच्यामुळे तुम्ही विनाकारण इथं गोंधळ माजवू नका, अशा शब्दामध्ये त्यांना खडसावलं आणि त्यांना बाहेरचा रस्ता पालकांना दाखवला होता. आणि मग तिथं मोठी चीड निर्माण झाली की ज्यांच्या विश्वासावर आपण आपल्या छोट्या बालिकांना या शाळेमध्ये पाठवत असतो आणि तिथं त्यांच्या जीवाचं, त्यांचं म्हणजे एवढा क्रूर अत्याचार त्यांच्यावर होतोय आणि पदाधिकारी या शब्दामध्ये आपल्याला फटकारतात. त्याच्यानंतर 8 दिवसानंतर गुन्हा दाखल केला, तोही तिथल्या काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला म्हणून. मनसेचे ते कुणी कार्यकर्ते होते, त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही हे गुन्हा दाखल केला पाहिजे. मग तो गुन्हा दाखल झाला. आणि मग पुढे जे घडलं, सगळे पालक ज्या वेळेला रेल्वे रुळावर आले आणि मग रेल्वे गाड्या सगळ्या अडवल्या, त्यावेळेला मात्र सरकार हादरून गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मग संकटमोचक गिरीश महाजन हे घटनास्थळी तिथे गेले. अर्थात फक्त गिरीश महाजन तिथे गेले. गिरीश महाजन यांनी त्या पालकांचा रोष कमी करायचा प्रयत्न केला, परंतु पालकांच्या रोषासमोर त्यांचा काही निभाव लागला नाही, ते त्यांना परत जावं लागलं. त्यानंतर आरोप झाला की हे बदलापूरचे लोक नाही आहेत, हे पालक लोक नाही आहेत, तर विरोधकांनी गोळा केलेली ही गर्दी आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण वगैरे या योजनेचे फलक तिथं झळकावले गेलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मग हे प्रकरण पेटत गेलं. मग दरम्यानच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल केलं. मग सुमोटो दाखल केल्यानंतर विचारणा केली की किती वेळ अजून याला लावणार आहे. एकीकडे तुम्ही जलद गती न्यायालयाची भाषा करताय वगैरे वगैरे, ते सगळं करताय. मग हे जे पदाधिकारी फरार झालेले आहेत त्यांना का पकडलं जात नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला. आणि मग आता तोच प्रश्न लोक विचारत आहेत, विरोधक विचारत आहेत. मग आता याच्यामध्ये राजकारण आहे का? की आपल्या विचारधारेशी नाळ जोडलेले म्हणजे अंबरनाथच्या जनकल्याण समितीचे पदाधिकारी जे देवेंद्र फडणवीस यांना वारंवार भेटलेले आहेत, बाकीच्या संघाच्या भाजपच्या नेत्यांना वारंवार भेटलेले आहेत, अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत, त्याची सगळी छायाचित्रे सोशल मीडियामध्ये किंवा उपलब्ध आहेत. मग आता यांचं करायचं का, यांना वाचवायचं कसं याच्यातून, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पडणं हे स्वाभाविक आहे. मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळ्या, जसं आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या पुतळा दुर्घटनेचा उल्लेख केला जाईल, बदलापूरच्या घटनेचा उल्लेख केला जाईल. आणि मग आता आपण आपल्याकडे जर मतांची बेगमी आपल्याला करायचे, मतं मिळवायचे, तर ही मतं या घटनांमुळे जर काही कमी होणार असतील तर ते कसं काय, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडलेला असावा. आणि म्हणून मग हे एन्काउंटर घडवून आणण्यात आलं. तर ते फेक कसं? आता बघा की त्या पोलीस व्हॅनमध्ये तो जो अक्षय शिंदे आहे, मी अक्षय शिंदेची बाजू घेत नाही, घेणार नाही, तो नराधम जो आहे त्याला ती शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे. सगळे पत्रकार आहेत. प्रश्न असा आहे की कायदा हातात घेऊन आपल्या राजकारणासाठी किंवा आपल्या विचारधारेच्या लोकांना कुठलाही भोगावं लागू नये म्हणून हे केलं गेलंय का, असा प्रश्न विचारला जातोय. म्हणून आपण ही चर्चा करतो. तर त्या व्हॅनमध्ये मग संध्याकाळच्या सुमाराला अक्षय शिंदे हा म्हणजे लिंग पिसाट, त्याचे 3 लग्न झालेले आहे,
आधीच्या त्या बायकांनी त्याच्या विरुद्ध म्हणजे फिर्यादी दाखल केलेल्या. आणि मग त्या त्या अक्षय शिंदेमध्ये एवढं असं शौर्य काय निर्माण झालं, एवढी ताकद अशी काय निर्माण झाली. बरं, हातामध्ये बेड्या, डोक्यावर म्हणजे तोंडावर बुरखा, हा असणारच. मग त्यांनी ते पिस्तूल कुणाचं एका अधिकाऱ्याचं हिसकावून घेतलं, त्याच्या कमरेतून काढून घेतलं. आणि तिथं अगदी फूट पण नाही, अर्ध्या अर्ध्या इंचा म्हणजे अर्ध्या फुटावर बसलेले ते सगळे 4-5 जण. तिथं तो गोळीबार करतो, तिथं निलेश मोरे हे अधिकारी जखमी होतात. आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरा अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये गोळ्या झाडतो. हे दृश्य, आता याची चौकशी होईल सगळी, सीबीआय चौकशी होईल, SIT नेमली जाईल वगैरे ते सगळं. मग त्याचा अहवाल यायचा तेव्हा येईल. परंतु आज काय साध्य झालेलं आहे हे महत्वाचं आहे, राजकारण महत्वाचं आहे. मग आता पृथ्वीराज चव्हाण असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आदित्य ठाकरे असतील, त्या अंधारे असतील, यांनी त्यांच्या पद्धतीने सरकारवर आगपाखड केलेली आहे. दुसरीकडे आता पोलिसांनी त्या अक्षय शिंदेला चांगला धडा शिकवला म्हणून पेढे वाटले गेलेले आहेत. त्या लोकांच्या मनातला तो आनंद आहे. आणि ती ती पण एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण ती लक्षात न घेता आपल्याला आता याच मत वाढवण्यासाठी काय करता येणार आहे. मग त्या पोलिसांनी जे काही शौर्य गाजवलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. आता ते सगळं सत्ताधाऱ्यांकडून ते सुरू होत आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत की एकीकडे बघा की पोलिसांनी हलगर्जीपणा केला. म्हणजे जसं सुरुवातीला मी म्हटलं की 8 दिवस ते फिर्याद दाखल करून घ्यायला वेळ लावला. त्याच्यानंतर जे पीडित मुलींचे जे पालक होते त्यांना रात्री 12 वाजेपर्यंत तिथंच बसवलं. त्यांना रात्री आपल्या घरी कसं परतायचं याची चिंता होती. म्हणजे अतिशय निष्ठुरपणे पोलीस वागले. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला पत्रकार या आदर्श विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गेले आणि त्यांनी या आपटे आणि कोतवाल यांच्या बाईट यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. आणि मग ते अश्रू आले आणि मग त्यांना त्यांना काय बोलावं हे सुचेना, मग ते कॅमेऱ्याच्या बाजूला निघून गेले. हे असं घडलेलं आहे. मग हे फरार केव्हा झाले? ज्या वेळेला खटला म्हणजे न्यायालयामध्ये आता हे जाणारे पोक्सो अंतर्गत हे आपल्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलेलं आहे. मग आता करायचं काय, तर ते फरार झाले. मग ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे नाव तसं गाजलेलं आहे, म्हणजे कसा आपला फाशी देण्यापर्यंतचा वगैरे ते गाजलेले वकील. आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर उमेदवारी दिली तर ते आपले निवडून येऊ शकतात. म्हणून मुंबईमधून त्यांना भारतीय जनता पार्टीने कमळाच्या चिन्हावर उभं केलं होतं. आणि मग त्यांनाच हे वकीलपत्र देण्यात आलं. म्हणजे मग विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांनी असा आरोप केला की तुम्ही सत्ताधारी आहात आणि तुम्ही तुमच्याच संदर्भात जो खटला चालणार आहे त्याचंच वकीलपत्र आपल्याच वकिलाला कसं काय दिलं वगैरे वगैरे. म्हणजे हे जे सरकारी शौर्य गाजवायला गेले सत्ताधारी, ते आता त्यांच्या अंगावर उलटणार आहे. मग आता याचं पुढं काय होणार आहे? तर पुढं फक्त दप्तर दिरंगाई, प्रत्येक बाबतीमध्ये दिरंगाई जी होती ती चालू राहणार. मग हा कठोरपणे जो न्याय दिला गेलेला आहे. आणि जसं आता अमित ठाकरे यांनी उल्लेख केलेला आहे, म्हणजे आदित्य ठाकरे यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि अमित ठाकरे यांनी त्याच्यावर केलेले की ते काहीही असो एन्काउंटर वगैरे, पण अखेर त्या बलात्कारी माणसाला शिक्षा झालीच, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता राजकारण दोन्ही बाजूनी सुरू होणार आहे. ज्या निष्पाप निरागस त्या मुलींवर नको ते अत्याचार झाले त्यांच्या वेदना तिथे त्या त्या सहन करत आहेत. इतकंच नाही तर काही राजकारणी लोक म्हणजे त्या मुलींच्या नावाचा उल्लेख देखील इकडे तिकडे करायला लागलेले आहेत. म्हणजे हे कोणत्या कायद्यामध्ये बसतंय? म्हणजे आम्हाला सहानुभूती आहे हे दाखवत असताना आपण कायद्याचं भान न ठेवता बेभानपणे जे काही आरोप करतोय त्याचा काय परिणाम होतोय याची पर्वा कुणाला आहे? मग आता गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखे जे एकदम जागरूक असे वकील आहेत त्यांना आता हे करावं लागणार आहे. ते करतील का? की अक्षय शिंदे याला जे काही गोळ्या झाडून म्हणजे त्याचं मरण, त्याच्यावर जे मरण टाकलं गेलेलं आहे
त्याच्या विरुद्ध मानव अधिकार कायदा वगैरे असं ते मनावर घेणार आहेत का? आणि त्यांना देवेंद्र फडणवीस हे तसं करायला लावणार आहेत का? हे असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झालेले आहेत. जसं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे प्रतिक्रिया देताना, की सरकारने स्वतःलाच अजून संशयाच्या धुक्यामध्ये टाकलेलं आहे. प्रत्यक्ष म्हणजे घटना घडते काय, खरं तर कुठली विचारधारा, कुठले पदाधिकारी, कुठला पक्ष, कुठला नेता अशाशी काहीच संबंध या अशा प्रकारच्या अमानवी घटनांमध्ये नसतो. अगदी जनावरासारखा तो माणूस असतो. आणि अक्षय शिंदे हा जनावरच आहे, होता आणि आहे देखील. असे अनेक अक्षय शिंदे सगळीकडे आहेत. म्हणजे आता नॅशनल क्राईम रिपोर्टमध्ये मग उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत, आता ह्या सरकारच्या काळामध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत, मग महिलांवर किती अत्याचार झालेले आहेत, बाकी बालिकांवर कसं झालेलं आहे, बॅड टच, गुड टच, ह्या सगळ्या मोहिमा राबवल्या जातात. मग सगळी ह्या सगळ्या पार्श्वभूमी, याला काय अर्थ आहे? याला अर्थच नाही ना काही. परंतु राजकारण करायचं आहे, निवडणुका आलेल्या आहेत, मग निवडणुकीच्या काळामध्ये ते करायचं आहे. आता 15 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना पश्चिम बंगालमधली ती घटना आहे, ती निवासी डॉक्टरवर झालेली दुर्दैवी घटना, त्याचा संदर्भ घेत आणि त्यांनी अनेक राज्य सरकारांना बजावलं की ऐसे काम करने वालों के मन में डर पैदा होना चाहिए, इतना सख्त काम करो. आणि मग ते सक्त काम अशा पद्धतीचं करायला पाहिजे का, हा प्रश्न आहे. आणि मग ह्या महायुतीच्या सरकारला तो प्रश्न की अशा पद्धतीने ते करायला पाहिजे होतं का, असा तो प्रश्न आहे. बरं, सरकारनेच ते केलेलं आहे का, याच्यावर देखील अजून निष्कर्ष काढता येणार नाही. प्रत्यक्ष काय घडलेलं आहे हे चौकशी अंतीच कळणार आहे. आणि मग ती चौकशी कधी होईल, कधी सत्य समोर बाहेर येईल, हाच खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.